तर दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला आता 1 महिना उलटून गेलाय। गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींनंतर आता या आंदोलनाची व्याप्ती केवळ दिल्लीपुरती राहिलेली नाही। आज महाराष्ट्रात मुंबईसह अनेक शहरांमध्ये तरुण-तरुणींनी रस्त्यावर येत दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दिला। सीजेपीच्या या आंदोलनामध्ये आता विरोधी पक्षांनी सक्रिय सहभाग घेतला असून ठाकरे बंधूंनीही एकत्र परिषद घेत रविवारच्या शक्ती प्रदर्शन मोर्चाची घोषणा केली आहे। आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटायला सुरुवात झाली आहे। मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी दिल्लीत तरुणांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला। सांगलीत काँग्रेसने केलेल्या आंदोलनात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। रत्नागिरीतही मोठ्या संख्येनं तरुण तरुणी रस्त्यावर उतरले। तर अमरावतीत धिक्कार आंदोलन करत काँग्रेसनं केंद्र सरकारचा निषेध केला। ठाण्यात मनसेच्या वतीनं झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही आंदोलनात घेतलेला सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत अण्णांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला। मौन आंदोलन करताना अण्णा भावूक झाल्याचं दिसलं। दुसरीकडे आज वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात या हाकेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचं दिसलं। नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर अकोल्यातल्या मोर्चानंतर आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत असताना मोठा गोंधळ उडाला। पोलिसांना बघून पळणारे अनेक कार्यकर्ते तोल जाऊन पडले, तर अनेकांच्या दुचाकीही रस्त्यावर पडल्या। मुंबईत आंदोलन करणाऱ्या सुजात आंबेडकरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईतील भायखळ्यासह अहिल्यानगर, बुलढाणा, नांदेड, कोल्हापूर, अमरावती, नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड, यवतमाळ, सोलापूर यासह अनेक भागात वंचितच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला। मैं महाराष्ट्र की जनता के शुक्रगुजार हूँ, आभारी हूँ और ये संदेश है कि आप इन विद्यार्थियों के साथ में बैठ के इनका भविष्य जो एग्जामिनेशन पेपर लीक होने से उद्ध्वस्त हो रहा है उसको रुकाने के लिए आप इनसे बातचीत करो। ये जो एक आज का संदेश गया है, मुझे लगता है कि प्राइम मिनिस्टर इसको सुनेंगे और कहीं ना कहीं तो भी बातचीत शुरुआत होगी, ऐसे मैं अपेक्षा करता हूं। सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात जागोजागी आंदोलनं होत असताना ठाकरे बंधूंनीही एकत्र पत्रकार परिषद घेत रविवारच्या शक्ती प्रदर्शन मोर्चाची घोषणा केली। 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचा आम्ही ठरवलेला आहे। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क, शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत। दिल्लीत आंदोलकांना झालेली मारहाण आणि आंदोलनात होणारी घुसखोरी या मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंनी सरकारला इशारा दिलाय। काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, त्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत? त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत। पण हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे। आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखे इथे काही करायचा प्रयत्न गुंड घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाही। सीजेपीचं आंदोलन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं सुरू झालं होतं, पण ही मागणी आता मोठी झाल्याचा दावा करत राज ठाकरेंनी थेट मोदींवर हल्लाबोल चढवलाय। प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती,
परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानांपुरता पुढे गेलेला आहे. पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले, पण त्या ट्विटला काही अर्थच नाहीये. खरं तर ह्या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं. पण मला काही समजतच नाहीये की ह्या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे. बुधवारी शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती. या भेटीबाबत राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत टोला लगावलाय, तर मुख्यमंत्र्यांनी या कोटीवर आणखी एक कोटी करण्याचा प्रयत्न केलाय. शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात. शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात. जेव्हापासनं राज ठाकरे आणि पवार साहेबांमध्ये अंतर वाढलं तेव्हापासनं त्यांना सगळं जंतर मंत्र दिसतं. जेव्हापासनं राज ठाकरे आणि पवार साहेबांमध्ये अंतर वाढलं तेव्हापासनं त्यांना सगळं जंतर मंत्र दिसतं. तर ठाकरेंच्या आंदोलनाचं निमंत्रण नसल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि पवारांवरही टीका केली आहे. एक लक्षात घ्या, आम्ही कुठलंही इझम किंवा ज्याला प्रेस्टीज असं म्हणतो, इगो असं ज्याला म्हणतो, तो नाही आहे. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असल्यामुळे कुठल्याही पक्षाने केलं तर आमचा त्याला विरोध राहणार नाही. प्रश्न असा आहे की त्यांचं नेमकं आंदोलन काय आहे, कसं आहे, ते कोणाला, ते दोघंच करणार आहेत का, हा मला वाटतं 1-2 दिवसामध्ये आपल्याला कळेल. त्यांचं आलं की आम्ही असं आमचे दरवाजे कोणाला बंद नाहीत. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला महिना उलटलाय. गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घडामोडींमुळे या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याचं चित्र आहे. अगोदर तटस्थपणे आंदोलन पाहणारे विरोधी पक्षही आता रस्त्यावर उतरले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मूळ मागणी पूर्ण होईल की नाही हे सध्या ठामपणे सांगता येत नसलं तरी यामुळे तरुणांसोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातून सरकार विरोधी आवाज उठायला सुरुवात झाली आहे, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.